नमस्कार, मी सोनल आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आत्ता मला हा व्लॉग सुरू करायला खूपच उशीर झालेला आहे। आता वाजले 7 आणि मी आत्ता 7 वाजता थोडंसं म्हणजे मला आत्ता वेळ मिळाला, त्यामुळे मी थोडा आत्ता स्वतःला पॅम्परिंग करणार आहे। ॲक्च्युअली काल मी पार्लरमध्ये जाऊन आली, पण त्यानंतर मला काही वेळ मिळाला नाही। तर म्हटलं आज म्हणजे पार्लरमध्ये मी आयब्रोज केले आणि वॅक्स वगैरे केलं। म्हटलं आता मॅनिक्युअर पेडिक्युअर करायचं आणि ते पण घरी करूया आणि तुमच्याशी शेअर पण करूया। याचा ऑलरेडी मी व्हिडिओ माझ्या याच चॅनलवरती शेअर केला आहे। मी आता डिटेलमध्ये सांगणार नाही आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। आणि हे सगळं झाल्यानंतर आता हे मला सगळं एका तासात आवरायचं आहे आणि माझा स्वयंपाक झालेला आहे। आणि 8 वाजता मला तेजस्विनीकडे जायचं आहे हळदी कुंकवाला, तर त्याच्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे। आणि अजून पुढे अजून आहे, म्हणजे आज नाही पण पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पुढे पुढे कळेलच की काय आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि बाकीचे व्हिडिओज पण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। आणि हो, आज आहे बुधवार, तर बुधवारी सोनल्स रेसिपीजवरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे डोस्याचा, म्हणजे क्रिस्पी डोसा कसा करायला पाहिजे आणि डोस्याचे 3 प्रकार पण मी तिथे शेअर केलेले आहे। तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तिथे पण जाऊन बघा। चला तर आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी आपण करूया मॅनिक्युअर पेडिक्युअर। तर मी त्याच्यासाठी पाणी काढून ठेवलेलं आहे। तर हे बघा, इथे मी बकेटमध्ये कोमट पाणी काढून ठेवलं आहे। या कोमट पाण्यामध्ये मी शॅम्पू घालत आहे। तुम्ही जे वापरता ते शॅम्पू आणि कंडिशनर घालायचं आहे, एक चमचा। त्यानंतर हे सगळं मिक्स करू आणि याच्यामध्ये आपले हात आणि पाय बुडवून ठेवू। पाण्यामध्ये पाय बुडवायच्या आधी नेलपेंट आपण काढून घ्यायचं आणि त्यानंतर हात आणि पाय यामध्ये बुडवून ठेवायचे आहे। तर मी 10 मिनिटं बुडवून ठेवलं आणि आता असा एक टॉवेल जो असतो किंवा नॅपकिन असतो त्याने छान स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण आपले नेल्स कट करून घ्यायचं, फाईल करून घ्यायचं। तर इथे माझे नेल्स ऑलरेडी वाढलेलेच आहे, पण मला हे थोडेसे वाढलेलेच ठेवायचे आहे। नेलपेंट लावल्यावर ते छान दिसतात आणि थोडंसं मी त्याला ट्रिम करून फाईल करून घेत आहे। त्यानंतर असं माझ्याकडे किट आहे, त्याच्यामध्ये हे जे टूल्स आहे हे अवेलेबल असतात। तर असं टूल आहे आणि त्याने मी जी स्किन आहे ती थोडीशी मागे करते, जास्त मागे करायचं नाही। आणि जे नेलबेड आहे म्हणजे नख आहे तो थोडासा क्लीन करून घ्यायचा या पद्धतीने। त्यानंतर त्याच्याच मागच्या साईडला एक थोडासा ॲरो असतो किंवा थोडासा पॉइंटेड पार्ट असतो, त्याच्याने मी पूर्ण नेल आतून बाहेरून व्यवस्थित क्लीन करून घेत आहे। जर तुम्ही माझा मॅनिक्युअर पेडिक्युअरचा व्हिडिओ बघितला असाल तर त्यामध्ये मी छान कसं पूर्ण क्लीन करायचं, जो आपला नेल्स आहे ते आतून बाहेरून कसे क्लीन करायचे ते पण सांगितलेलं आहे। आपला जो ब्रश असतो टूथब्रश त्याच्याने क्लीन करायचं आहे। आता मी मॅनिक्युअर म्हणजे मी पेडिक्युअर सगळ्यात महत्त्वाचं यासाठी करते कारण, आणि तुम्ही बघू शकता मला क्रॅक हिल्सचा प्रॉब्लेम आहे। आता इथे जे हिवाळा असतो ना, हिवाळ्यामध्ये खूप अशा भेगा दिसतात। उन्हाळ्यामध्ये या दिसणार नाही, पण हिवाळ्यामध्ये दिसतात। त्याच्यामुळे हेच क्लीन करण्यासाठी मी हे 15 दिवसातून 3 आठवड्यातून करतच असते। तर या पद्धतीने करून घ्यायचं आणि छान क्लीन करून परत मी पाय बुडवला आतमध्ये आणि या नॅपकिननेच व्यवस्थित पुसून घेत आहे। त्यानंतर मी इथे ओट्स बारीक करून घेतले आणि ही माझ्याकडे कस्तुरी हळद आहे। तर 2 चमचे मी ओट्स घेतले आणि 1 चमचा कस्तुरी हळद आणि थोडंसं गुलाबजल यामध्ये घातलेलं आहे। जर गुलाबजल जास्त नसेल तर थोडं साधं पाणी घातलं तरी चालतं। हे छान मिक्स करून घेतलं। अगदी घट्ट पेस्ट करायची, जास्त पातळ करायची नाही, ती व्यवस्थित लागली पाहिजे। आणि या पद्धतीने मी दोन्ही पायांना हे लावून घेणार आहे। हे लावून ठेवल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं असंच ठेवायचं आणि छान आपल्या हाताने
व्यवस्थित ते काढून घ्यायचं. थोडंसं हलक्या हाताने घासून घासून काढायचं. त्याने जी काही डेड स्किन आहे, जी काही आपल्या पायावरती घाण आहे ती इझिली निघून जाते. हे मी दोन्ही हातांना आणि पायांना लावून घेतलं आणि छान एक 5 मिनिटानंतर पुसून घेतलं. पुसून घेतलं म्हणजे पहिले हाताने रब केलं आणि त्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ करून घेतले आणि मग नंतर आपल्या टॉवेलनी स्वच्छ करून घ्यायचं, छान कोरडं करून घ्यायचं आणि हाताला आणि पायाला मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर मी इथे नेल पेंट लावत आहे. तर मला आता हा लाईट कलरचा नेल पेंट लावायचा आहे, तर मी हा नेल पेंट लावून घेते हाताला आणि पायाला. तुम्ही बघू शकता पाय किती सुंदर दिसते, हात पण व्यवस्थित मस्त दिसते आणि मॉइश्चराइज होतं मेन म्हणजे. आणि जी काही डेड स्किन आहे ती पण निघून जाते या मॅनिक्युअर पेडिक्युअरनी. आणि घरच्या घरी आहे, पैसे आपल्याला लागत नाही अजिबात. आणि इथे तुम्ही करताना लिंबू वगैरे पण घासू शकता. लिंबामध्ये विटॅमिन सी असतं, त्यामुळे स्किन ब्राईटनिंगमध्ये याची मदत होते. हे सगळं झाल्यानंतर मी रेडी झाली. तर मी अशी तयार झालेली आहे आणि आता मी चालली आहे तेजस्विनीच्या घरी. येऊ का? मस्त तेजस्विनी तयार झालेली आहे. आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे आणि सोनल आलेली आहे माझा व्हिडिओ करायला. तर तुम्ही सांगा मी कशी दिसते? होते का दीदी? इथे मी 8 वाजता आली होती आणि त्याच्या आधी तिच्या सगळ्या मैत्रिणी येऊन गेलेल्या होत्या आणि पुढे अजून येणार होत्या. आत्ता मी जेव्हा आलो तेव्हा माझ्या सोबत माझ्या बाजूला राहतात, शेजारी राहतात त्या काकू आणि ज्या इकडे बसलेल्या आहेत त्या तेजस्विनीच्या नणंदबाई आहे. तर त्या दोघींना मग ते हळदी कुंकू लावते. दहा समोसे नाही खाल्ले? खूप खाल्ले. 11 वाजले. हा हळदी कुंकू लावून. मीरा मॅडम आल्या. ही तेजस्विनीची मुलगी आहे वीरा. एकदम मोठी, तुझ्यापेक्षा उंच झाली ती आता. इथे तेजस्विनीनी नाश्त्यामध्ये समोसे ठेवले होते, समोसे आणि जिलेबी, आणि छान होतं. समोसा पण छान होता आणि जिलेबी पण छान होती. त्यानंतर ही तेजस्विनीची मुलगी आहे वीरा. तर भरपूर मोठी झाली आता, ही पण छान उंच झाली, तिच्यापेक्षा उंच दिसते. त्यानंतर ही इथे मला हळदी कुंकू लावत आहे आणि वाण देत आहे आणि सोबतच आमच्या गप्पा गोष्टी चालू आहे. तेजस्विनीनी वाणामध्ये एक छानशी अशी चांदीच्या पॉलिशची वाटी आणि त्याच्या खाली एक टेबल छोटासा, म्हणजे त्या टेबलवरती ती वाटी ठेवून देवाला ते नैवेद्य द्यायचं, अशी तिचं कॉन्सेप्ट होतं. आणि छानसं हे तिने वाण दिलं, त्याबद्दल तिला धन्यवाद. आणि ही बोलत होती हिच्यासोबत, पण आय थिंक तेव्हा माईक बंद होता. आणि मग तिच्या अजून मैत्रिणी येऊन गेल्या. मग आम्ही घरी आलो, म्हणजे मी आणि माझ्या शेजारी ज्या काकू असतात त्या आम्ही घरी आलो. आणि आज आमच्या घरी डिनरमध्ये पाणीपुरीचा बेत होता. तर मी सगळी तयारी करून गेली होती. आल्यानंतर मी फक्त पुऱ्या तळल्या आणि इथे सगळं सेटअप केलं आणि आता आम्ही डिनर करणार. आज गुरुवार आहे आणि आज मला हळदी कुंकवाला जायचं आहे. म्हणजे आम्ही मैत्रिणींनी मिळून असं हळदी कुंकू करायचं ठरवलं. तर त्यामध्ये मी, तेजस्विनी आणि अजून माझ्या बाकी मैत्रिणी असणार आहे आणि हे आम्ही बाहेर करणार आहोत. आज आता हळदी कुंकूला, म्हणजे हळदी कुंकू आता आमची तयारी त्याची चालू आहे. तर मी आता मेकअप करणार आहे आणि त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे. तर यामध्ये पण इन्क्लूड करेल आणि याचा शॉर्ट व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येईल.
आणि आता मी साडी आणि दागिने काढून ठेवलेले आहे आणि तुम्ही माझे केस बघत असाल तर बरोबर मी हेअर कट केलेला आहे आणि ॲक्च्युली केस खूप गळत होते, माहिती नाही कशामुळे, बघूया आता काय त्याच्यावरती ट्रीटमेंट मला घेता येईल तर त्याच्यामुळे मी केस अगदी छोटे करून घेतलेले आहे. तर आता मी हेअर वॉश केला आहे. आता संध्याकाळचे वाजले 4 आणि म्हणजे आत्ता मी हेअर वॉश केला, ऑइलिंग करून ठेवलं होतं आणि आता मी थोडे दागिने आणि साडी काढून ठेवलेली आहे तर तुमच्याशी शेअर करते. तर हे माझं घालायचा विचार आहे. त्यानंतर इथे मी लगेच मेकअप करायला सुरुवात केली. तर सगळ्यात आधी मी इथे मॉइश्चरायझर लावून घेते. मॉइश्चरायझर झाल्यानंतर मी इथे सनस्क्रीन लावते. आता थोडं ऊन आहे तर त्यामुळे थोडं सनस्क्रीन लावून घेते. त्यानंतर हे मेबलिनचं प्रायमर आहे ते लावून घेते. छान सगळीकडे पसरवून घ्यायचं. प्रॉपर मेकअपचा व्हिडिओ माझा ऑलरेडी आहे चॅनलवरती, तर तिथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी लिप्सला छान मॉइश्चराईज करण्यासाठी लिप बाम लावून घेतलं आणि त्यानंतर फाउंडेशन लावते. तर फाउंडेशन मी या ब्युटी ब्लेंडरने लावते. फाउंडेशन लावून झाल्यानंतर तो छान ब्लेंड करायचा. तर इथे मी पावडर वगैरे यूज करत नाही कारण माझा चेहरा ऑलरेडी ड्राय आहे, म्हणजे माझी स्किन ड्राय आहे, त्याच्यामुळे मी पावडरचा उपयोग करत नाही. त्यानंतर मी कॉन्टोरिंग करून घेतलं नोजला आणि त्यानंतर चिक्सच्या तिथे. त्यानंतर आपली जॉ लाईन छान कॉन्टोर करायची, म्हणजे एक शार्प जॉ लाईन दिसते. त्यानंतर मी त्याच ब्रशने ब्लश करून घेत आहे. तर यांचे प्रॉडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते जर माझ्याकडे असेल तर. छानसं हे झाल्यानंतर माझं सगळं ब्लश मी करून घेतलं. त्यानंतर मी आय शॅडो लावते. तर इथे मी हा बेस पिंक कलरचा करून घेतला आणि तो छान मस्त ब्लेंड केला त्याच्यामध्ये जो ब्रश होता त्याच ब्रशने. त्यानंतर येलो कलरची साडी, म्हणजे येलो आणि पिंक कॉम्बिनेशन होतं म्हणून मी हे केलं आणि येलो स्पार्कलिंग थोडंसं छानसं शाईन होती तर ते मी समोर लावून घेतलेलं आहे, फक्त समोरच्या कॉर्नरला. त्यानंतर मी काजल पेन्सिलनी आयलायनर लावून घेतलं आणि त्याला थोडंसं स्प्रेड करत आहे. तर जो आयशॅडोच्या पॅलेटमधला जो ब्रश होता त्यानेच मी थोडंसं स्प्रेड करून घेत आहे. ते सगळं झाल्यानंतर मी आयब्रोज करून घेतल्या आणि त्यानंतर इथे थोडंसं छान असं शाईन यावं, म्हणजे लाईट सूर्यकिरण पडल्यानंतर पण शाईन यावं आणि लाईट पडल्यानंतर पण शाईन यावं यासाठी मी इथे हायलायटर लावत आहे. तर हायलायटर मी चीक बोनला तिथे वरती लावते. त्यानंतर इथे डोळ्याजवळ, नाकाला आणि चिनला लावायचं, म्हणजे जास्त छान शाईन येते. हे सगळं झाल्यानंतर मेकअप सेटिंग स्प्रेने छान मेकअप सेट करून घेतला 1-2 मिनटं आणि त्यानंतर आयशॅडो लावून घेतलेला आहे आणि मग शेवटी लिपस्टिकने माझा मेकअप कंप्लीट केलेला आहे. कधीही जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा तो थोडासा पॅची दिसू शकतो, पण जसा जसा तो सेट होतो तसा तसा मेकअप छान दिसायला सुरुवात होते. तर इथे माझा मेकअप असा झालेला आहे आणि मी अशी तयार झाली. त्यानंतर मी व्हिडिओ नाही घेऊ शकले, तर मग मी इथे डायरेक्ट पोहोचली गार्डनमध्ये. ही आहे नीलाक्षी, वैशाली, श्वेता, कल्याणी आणि ही आमची तेजस्विनी आणि मी. बघा काय चालू, वेळेचा सदुपयोग आहे हा. गृहिणी बरोबर. बिझी असते मी घरामध्ये. हो, नेलपेंट लावायला खूप बिझी असते. 4-5-10 लहान मुलं आहे, सगळ्यांचं करून आलेली. सगळ्यांचं करून, सासू सासऱ्यांचं करून आलीये. मग आमचा हळदी कुंकवाचा प्रोग्राम सुरू झाला. खायचंय का खाण्याचा? केलं ग आता. मला सांग कॅमेरा मधलं तू, आता मला सांग
कॅमेऱ्यातलं तुझा. छान आहे माझ्यापेक्षा. पण छान होता ब्लॉग. हा त्या दिवशीचा. हा तेच वाटलं का मला. बरोबर. मी म्हंटल सगळ्यांना बोलवू का, म्हणे लांब आहे नाही येणार कोणी. हा पण आता हे पुढच्या वेळेस यायचं घरी. बरंच लांब हा ते तेच आहे. थोडं जवळ पडेल ना. नाही मलाही लांब पडतं. आम्हाला माहिती आम्ही तुला मालेगाव गेलो पण नेहमी मला तिळगुळ घ्या, गोड बोला. सोनल धामणकर करून सगळ्यांना नमस्कार. आणि आजचा हा आपला प्रोग्राम छान, काय म्हणतात त्याला मराठी, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपला छान पार पडला. आणि सगळे आता उखाणा पण घेणार आहे. पाठ करून आले ना, नाही आले असेल तरी आता आपण इन्स्टंट उखाणे घेऊ. हळदी कुंकवाला गिफ्ट देण्याची आहे प्रथा, निलेश रावांच्या सहवासात राहून दूर झाल्या साऱ्या व्यथा. संसारूपी करंजीत प्रेमाचे सारण, सचिन रावांचे नाव घेते. आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण. नीलवर्ण आकाशात चमकतो शशी, सागरचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. हात भरला चुड्यानी, गळा भरला सोन्यानी, श्रेयश रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी आणले मी वाण, तुषारजींमुळे मला मिळाला सौभाग्यवती होण्याचा मान. सुंदर गुलाबाची कळी. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, संदीप रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. वा. हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही इथे बोनविवांतमध्ये जेवण करायला गेलो. तर ठरत नव्हतं की स्नॅक्स खायचं का डिनर करायचं. मग शेवटी आम्ही डिनर करायलाच गेलो प्रॉपर. रोजच्या कामांपासून थोडा वेळ काढून फक्त मैत्रिणी कधीतरी असे बाहेर जायला पाहिजे. त्यामुळे मनखुलास गप्पा होतात, मज्जा मस्ती होते. ते एक स्वतःचं जीवन जगण्याची संधी असते. थोडाच वेळ का होईना पण ते मोमेंट आपण एन्जॉय करतो. फॅमिलीसोबतचा वेळ आपण एन्जॉय तर करतोच, पण असेही कधीतरी जगले पाहिजे. कारण जेव्हा घरातली स्त्री आनंदी असते तेव्हा संपूर्ण घर आनंदी असतं असं म्हणतात. बरोबर ना? हे माझं म्हणणं पटलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद. हा व्हिडिओ मी कालपासून सुरू केलेला आहे. काल मी मॅनिक्युअर पेडिक्युअर घरी केलं तर ते तुमच्याशी शेअर केलं. तसं मॅनिक्युअर पेडिक्युअर नक्की घरी करून बघा. एक छान रिझल्ट पण येतो आणि फ्रीमध्ये होतं, पैसे काही लागत नाही. एक 10-20 रुपयामध्ये हा आपला मॅनिक्युअर पेडिक्युअर होतो. त्यानंतर काल तेजस्विनीच्या घरी गेली होती हळदी कुंकवाला, तर ते पण मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तिथे आमची मजा मस्ती आणि भरपूर फोटोज वगैरे काढले, ते तुमच्याशी शेअर केलं.
त्यानंतर आजचा जो दिवस आहे तर आजचा जो दिवस तसा तर बिझीच होता आणि पण मी संध्याकाळी व्लॉग सुरू केलं, कारण सुरुवातीला सकाळी मी व्हिडिओज वगैरे अपलोड करत होते त्याच्यामुळे बिझी होते. त्यानंतर मग मी व्लॉग सुरू केला आणि त्यामध्ये आजची माझी तयारी आणि म्हणजे माझा मेकअप लुक जो मी आज केलेला होता तो शेअर केला. आमची हळदी कुंकूची मजा मस्ती शेअर केली आणि आता हळदी कुंकूचे दिवस आहे त्यामुळे हळदी कुंकूच माझ्या चॅनलवरती दिसत आहे, त्यासाठी सॉरी. आणि पुढे छान छान व्हिडिओज येणारच आहे, तर स्टे ट्यून. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. बाय.